पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रभारी पोलीस अधिकाऱ्याची मासिक गुन्हे आढावा बैठक नुकतीच पोलीस मुख्यालयात पार पडली। या बैठकीत चांगल्या कामाबद्दल अधिकाऱ्यांचे कौतुक करत अभिनंदन करण्यात आले। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाई, काळ्या धंद्यावर आणि फाळकूट दादांवर कारवाई करण्याच्या सक्त सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भागात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन सूचना देणे, संवेदनशील भागात रूट मार्च काढणे याबाबत सूचना केल्या। तसेच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाकाबंदीचे ठिकाण निश्चित करून कारवाईच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या देखील सूचना दिल्या। तसेच निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। या बैठकीत जिल्ह्यातील अवैध दारू, गुटखा, जुगार व्यवसाय या ठिकाणी कारवाई करून काळ्या धंद्यांचा बीमोड करण्याच्या सूचना देखील पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। यावेळी तपासावर असलेले प्रलंबित गुन्हे, नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचा आढावा घेऊन प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांनी याची तात्काळ निर्गत करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत। या बैठकीला पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपाधीक्षक अजित टिके, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी उपस्थित होते।